6 अध्याय 1 ते 9 आपल्यासाठी सिस्टर वाचतील. अनुवाद याचा 6वा अध्याय आणि त्याची 1 ते 9 वचन आपण वाचूयात. सर्वात मोठी आज्ञा. तुमचा देव परमेश्वर याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे: तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र यांनी तुझा देव परमेश्वर याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्रायला, श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्रायला, श्रवण कर. तू आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबीव. आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यावर व आपल्या फाटकावर त्या लिही. आमेन. वाचल्याचे देवाक आशीर्वाद. वाचलेली वचन परमेश्वर आशीर्वादित करो. आणि यावेळेस स्तोत्राचे वाचन होईल. स्तोत्र 116, पान क्रमांक 744, आळीपाळीने वाचन आपण करूया. स्तोत्रसंहिता 116. मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकार स्तुती. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा दावा करीन. मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले, मला अधोलोकाच्या यातना झाला, मला उपद्रव्य व क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराचा नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवितो की माझा जीव मुक्त कर. परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे, आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर बोळ्यांचे रक्षण करीतो. मी दिनास्तेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. हे माझ्या जीवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहे. तू माझा जीव, तू माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. मी फार पीडित आहे असे मी म्हणतो, तरी देवावर माझी श्रद्धा आहे. मी अधीरपणे म्हणालो की सर्व माणसे लबाड आहेत. परमेश्वराच्या माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तरही होईल. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहे. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या घराच्या अंगणात, हे यरूशलेमा, तुझ्यामध्ये ते मी फेडीन. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन होईल आणि रोमकारस पत्र याचा पहिला अध्याय 8 ते 15 हे वचन आपल्यासाठी लिहिलेले जोसेफ वाचते. नवीन करारातून रोमकारस पत्र याचा पहिला अध्याय आणि 8 ते 15 वचन आपण ऐकणार आहोत. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. तुमचा विश्वास सर्व जगात प्रसिद्ध होत आहे, म्हणून प्रथम तुम्हा सर्वांमुळे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे उपकार स्मरण करतो. तुमची आठवण मी अखंड कशी करतो
म्हणजे मी आपल्या प्रार्थना प्रसंगी कशी सर्वदा विनंती करीत असतो की कसेही करून आता तरी मला देवाच्या इच्छेने तुम्हाकडे येण्याचा लाभ व्हावा. याविषयी ज्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेत करतो तो माझा साक्षी आहे. तुमची स्थिरता होण्याकरिता मी तुम्हास काही आत्मिक कृपादान द्यावे म्हणून तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे तुमच्या व माझ्याही विश्वासाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला मजविषयी समाधान प्राप्त व्हावे. बंधुजन हो, जशी इतर विदेशी लोकात मला फलप्राप्ती झाली तशी तुम्हातही व्हावी म्हणून मी पुष्कळदा तुम्हाकडे येण्याचा बेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी ह्या दोघांचाही मी ऋणी आहे. त्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हासही सुवार्ता सांगण्याची माझ्या ठाई उत्सुकता आहे. वाचलेली सर्व वचन देव बाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. यावेळेस शुभवर्तमानामधून मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 7 ते 13 वचन आपल्यासाठी पास्टर वाचतील. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मार्कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 7व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाय. नंतर त्या 12 जणांस आपल्याजवळ बोलावून तो त्यांना जोडी जोडीने पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमर कशात पैसे घेऊ नका. तरी वाहना घालून चाला. 2 अंगरखे घालू नका. आणखी तो त्यास म्हणाला, तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडेपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलभंग करून बरे केले. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण द्यावंस असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो, त्याचे उपकार स्तुती करतो की या उपवास समयाच्या आत्मिक यात्रेतून आपण सर्वजण जात असताना आज 2 आठवडे पूर्ण झालेले आहेत. 2 आठवड्यापूर्वी आपण राखेचा बुधवार साजरा केला आणि या 2 आठवड्यांमध्ये आपण सर्वजण आपण पश्चातापरूपी अंतःकरणाने बघणं आणि अनुतप्त हृदयाने आपल्या सर्व पापांची क्षमा मागून पापाबद्दल रद्दबदली करून ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती, एक नवीन जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. दैहिक जीवन सोडून देऊन आत्मिक जीवनाकडे आपण आकर्षित झालेले आहोत. त्यामध्ये काही जण उपवास करतात आणि विशेष करून आपलं लक्ष देवाच्या वचनाकडं आणि आत्मिक गोष्टीकडे केंद्रित करतात. आणि अशाच ह्या आत्मिक यात्रेतून चाललेला असताना आपणास ठाऊक की आपल्या प्रत्येकाच्या घरी घरोघरी प्रार्थना चालू आहेत आणि आपले जे ले लीडर्स आहेत, काय तरुण त्यांच्या संगतीला आहेत आणि जवळजवळ आतापर्यंत मला वाटतं 30 घरं झाले, 40 घरं आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. अजूनही बरेचसे घरं घ्यायचे आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही ह्या घरामध्ये प्रार्थनेसाठी जातो त्यावेळेस आम्हाला दिसतं की घरातली मंडळी अतिशय उत्सुक असते आणि आमचं खूप मोठं स्वागत करतात, आदरातिथ्य होतं. त्या ठिकाणी परमेश्वराची गीतं गायले जातात, देवाचं वचन सांगितलं जातं, त्यावर मनन केलं जातं, त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली जाते आणि प्रत्येक कुटुंब अशा प्रकारे आशीर्वादित होत आहे आणि प्रत्येक घरोघरी आत्तापर्यंत आमचा हाच अनुभव आलेला आहे. आणि म्हणून आज ज्या विषयावर आपण विचार करत असताना ख्रिस्ती कुटुंब किंवा ख्रिस्ती घर, तिथे होणारी प्रार्थना आणि त्याचं महत्त्व, ख्रिस्ती घराचं महत्त्व, या विषयावर आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. प्रेरणो, आज कुठलेही धार्मिक विधी करायचा झाला, आमच्याकडं बाप्तिस्मा आहे,
किंवा त्या ठिकाणी विवाहविधी असतो, कुठल्याही विधीसाठी आपण ताबडतोब उपासनेमध्ये येतो. दर रविवारी आपण उपासनेला येतो आणि चर्च हे धार्मिक गोष्टीचं एक केंद्रस्थान झालेलं आहे. दर शब्दात दिवशी किंवा रविवारी आपण इथं उपासना करतो, इथे प्रार्थना केल्या जातात आणि सर्वजण आपण चर्चमध्ये जमून त्या ठिकाणी प्रार्थना करतो. परंतु लक्षात घ्या की ज्या वेळेस चर्च किंवा मंडळी ही संस्थापना नव्हती, चर्चच नव्हतं, त्यावेळेस परमेश्वराची विधी, त्याचं धर्मशिक्षण हे कुठं दिलं जायचं? त्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल. आणि हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस हे यहुदी लोक, इस्रायली लोक हे वाळवंटातून त्या ठिकाणी त्यांची वाटचाल करत होते, ना त्यांना कुठलं चर्च होतं, ना कुठली मंडळी होती, ना कुठलं त्या ठिकाणी एका ठिकाणी येऊन ते वर्शिप करायचे किंवा आराधना करायचे. अशा वेळेस धर्मशिक्षण देण्याचं केंद्रस्थान कोणचं होतं ह्याच्याकडे आपण थोडंसं भूतकाळात डोकावलं पाहिजे. आणि आत्ता जो आपण शास्त्रभाग वाचला, अनुवाद याचा 6वा अध्याय 6वं वचन, त्यामध्ये परमेश्वर जे यहुदी लोक आहेत त्यातल्या त्यात जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांना तो एक बजावणी करत आहे. परमेश्वर यहुदी लोकांना सांगत आहे, पाहात हा परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि ज्या गोष्टी मी आज तुला बजावून सांगत आहे त्या तू आपल्या हृदयात ठसव, आपल्या मुलाबाळांच्या मनावर त्या बिंबव. आणि घरात बसलेला असताना, मार्गात चालत असताना, निस्ता उठता त्याविषयी तू बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध, त्या आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून त्या लाव, त्या आपल्या दारांच्या दोन्ही बाह्यावर आणि फाटकावर ह्या गोष्टी तू लिही. असं परमेश्वर प्रत्येक कुटुंबातील जो कुटुंब प्रमुख आहे त्याला बजावून सांगत आहे. हे जे एक देवाचं शिक्षण आहे, धर्मशिक्षण आहे, देवाची वचन आहेत, हे त्या कुटुंब प्रमुखाने आपल्या स्वतःच्या हृदयात ठसवायची आहेत आणि आपल्या मुलाबाळांना मनावर त्या बिंबवायचे आहेत. असा आदेश, अशी आज्ञा परमेश्वर कित्येक वर्षापूर्वी देत आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या घराचं महत्त्व, मर्म, गांभीर्य जाणलं पाहिजे. सर्वच गोष्टी केवळ संडे स्कूलवर किंवा चर्चवर टाकून चालणार नाही. आमचे जे कुटुंब प्रमुख आहेत किंवा जे पालक आहेत त्यांचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या मुलांना आपल्या देवाचं भयामध्ये, ज्ञानामध्ये, सद्गुणात त्यांची वाढ केली पाहिजे. त्या परमेश्वराच्या गोष्टी त्यांच्या लहान वयातच त्यांच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत. हे परमेश्वराने जुन्या काळातल्या लोकांना सांगून ठेवलं होतं. आणि म्हणून आपल्या घरातलं महत्त्व तुम्ही कमी करू नका. तुमचं घर हेच तुमच्या मुलांना धर्मशिक्षण मिळण्याचं केंद्रस्थान आहे. आणि पालकांची आद्य जबाबदारी आहे, कारण परमेश्वर सांगत आहे, माझ्या गोष्टी प्रथम स्वतःच्या हृदयात ठसव आणि नंतर त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. मनावर बिंबवणं म्हणजे काय? मनावर बिंबवणं याचा अर्थ काय होतो? त्या कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे. अशा प्रकारे सांग, एकदा सांग, दोनदा सांग, 10 वेळा सांग, ते मनावर बिंबेपर्यंत, त्यांना पूर्ण ते लक्षात राहीपर्यंत ह्या तू गोष्टी सांगत राहा. नुसतंच एकदा सांगून ते कंटाळा करू नको. आणि म्हणून नीतिसूत्रकार सुद्धा म्हणतो, आपल्या मुलाच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला तू दे, म्हणजे तो वृद्धपणी त्यापासून परावृत्त होणार नाही. आपल्या मुलाच्या स्थितीस, म्हणजे तुझ्या मुलाचं जे काय वय आहे, 3 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे, कुमार अवस्थेमध्ये आहे, तुझ्या मुलाला अशा प्रकारचं शिक्षण दे की वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. जे काही तू त्याला शिकवशील ते कायम त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. त्याच्या तारुण्यामध्ये, त्याच्या प्रौढ अवस्थेमध्ये नव्हे, तो वृद्ध होईपर्यंत माझ्या आईने किंवा माझ्या वडिलांनी काय शिकवलं हे त्याच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. असं नीतिसूत्रकार, सुज्ञतेचं शिक्षण पालकांना देत आहे. आणि म्हणून आज 21व्या शतकात भयानक वेगानं नाशाकडे जाणाऱ्या जगामध्ये राहणाऱ्या पालकांना, विशेष करून विश्वासणारे ख्रिस्ती पालकांची जबाबदारी ओळखणं महत्त्वाचं आहे. आज पालकांना विचारलं तुमच्या मुलांनी काय धर्मशिक्षण घेतलं, बोर्ड संडे स्कूलच्या टीचरकडे दाखवलं जातं. ते आहेत ना शिकवायला, ते शिकवतील. चर्च आहे धर्मशिक्षण द्यायला, परंतु ही पालकांची आद्य जबाबदारी आहे. हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. अशी आज्ञा परमेश्वराने दिलेली आहे की तू आपल्या मुलाबाळांवर या सर्व गोष्टी त्यांच्या मनावर बिंबव. आणि कसं? त्या ठिकाणी घरात बसलेला असताना, चालत असताना, निस्ता उठता त्याविषयी तू बोलत जा. रात्रंदिवस त्याच्यावर तू मनन कर, त्या बोल. घरामध्ये नुसतंच आपल्या टीव्हीच्या सिरियलविषयी चर्चा नाही झाली पाहिजे. देवाच्या वचन त्या ठिकाणी बिंबवलं गेलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर एकमेकांची वार्तालाप झाला पाहिजे, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. हे घरातलं महत्त्व आहे.
हे त्या ठिकाणी तो सांगत आहे. आणि म्हणून घर आणि घरामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, परमेश्वराचं धर्मशिक्षण कसं दिलं जातं आणि कोणत्या अद्भुत अद्वितीय अलौकिक अशा गोष्टी घडू शकतात, याचे काय उदाहरणं आपण नवीन करारातून पाहणार आहोत. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वधस्तंभावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला. आपल्या सर्व शिष्यांना त्या ठिकाणी त्याने एकत्रित केलं आणि त्याने एक महत्त्वाची सूचना दिली. तो आपल्या शिष्यांना काय म्हटला? पहा, तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका आणि माझ्या पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा, पण लवकरच तुमचा बाप्तिस्मा कशाने होणार आहे? पवित्र आत्मेने होणार आहे. म्हणून पवित्र आत्मेची वाट पहा, असं म्हणून त्यांच्या डोळ्यादेखत तो घेतला गेला. आणि वर घेतला गेल्यानंतर तो त्याच्या पुनरुत्थानानंतरचा 40वा दिवस होता. आणि मग 40व्या दिवसापासून येशूने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे हे सर्व शिष्य एका ठिकाणी जमा झाले. ज्या ठिकाणी ते जमा झाले ते काय एखादं सभास्थान होतं का? एखादं मंदिर होतं का? काय होतं ते? एक छोटंसं घर होतं. त्या घरामध्ये ते जमा झाले आणि तिथून पुढे रोज दिवसभर ते प्रार्थना करत होते. कारण तो म्हटला होता, पित्याने देव केलेल्या देणगीची वाट पहा. आणि म्हणून वाट किती दिवस पाहायची हे त्याने सांगितलं नव्हतं. आणि म्हणून पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. त्या घरामध्ये बसून केवळ प्रार्थना करून कदाचित उपवास करत असतील आणि त्या देणगीची वाट पाहतात. त्यांना माहीत नाही कसली देणगी येणार आहे. असे 10 दिवस गेले. आणि मग प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि पहिलंच वचन. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. त्या दिवशी ते सर्व घरात बसलेले असताना अचानकपणे मोठ्या वाऱ्याच्या सुसऱ्यासारखा नाद झाला. एक मोठा नाद झाला. ते सर्व वाऱ्याने ते घर भरून गेलं असं म्हटलंय. काय भरून गेलं? ज्या घरामध्ये ते बसले ते घर भरून गेलं. आणि तेव्हा वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारखे जीवा त्यांनी पाहिल्या. त्या प्रत्येकावर त्या उतरल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि जसजशी आत्म्याने त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. पवित्र आत्म्याचं दान तिथे बसलेल्या प्रत्येकावर आलं. 120 जण त्या घरामध्ये होते. त्या प्रत्येकावर पवित्र आत्मा आला. कुठं आला? चर्चमध्ये नाही, सभास्थानात नाही, कदाचित एखादी 10x12ची खोली असेल, त्या घरामध्ये पवित्र आत्मा प्रत्येकावर आला. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आज तुमचं जे घर आहे, एखादी छोटीशी खोली 10x12ची खोली असेल, ते सुद्धा पवित्र आत्मा येऊ शकतो आणि येणार. पण तुम्हाला त्या शिष्यांसारखी तेवढीच कळकळीने तळमळ पाहिजे. जशी त्या शिष्याने कळकळीने वाट पाहत होते तसं जो कोणी वाट पाहतो आणि मागतो, येशू ख्रिस्त म्हणतो, तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की ज्याने अंड मागितलेला असता साप देईल? असं कोणी आहे का? मग तुम्ही वाईट असताना सुद्धा आपल्या मुलांना चांगलं देणं कळतं, तर माझा स्वर्गीय पिता कितीतरी विशेष करून तुम्हाला पवित्र आत्मा देणार नाही काय? होय, तो स्वर्गीय पिता आम्हाला पवित्र आत्मा देण्यास उत्सुक आहे. पण प्रश्न आहे, तो घेण्यासाठी आम्ही तितके उत्सुक आहोत का? आज प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये जर प्रत्येकाने गुडघ्यावर जाऊन प्रार्थना केली आणि कळकळीने मागणी केली, तर 2000 वर्षापूर्वी जसा पवित्र आत्मा त्या घरामध्ये आला तसंच आमच्या सुद्धा घरामध्ये तो येऊ शकतो. कारण पवित्र आत्मा काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहे. देव कधी बदलत नाही. हा चमत्कार, ही अद्वितीय अलौकिक गोष्ट आज आमच्या देखील घरामध्ये होणं शक्य आहे. व तू तितक्याच कळकळीने आम्ही ते प्रार्थना केली पाहिजे. अद्वितीय गोष्ट जी घरामध्ये घडली ते मी तुम्हाला सांगत आहे. नंतर आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्याच्या पुढे 9व्या अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. त्यावेळेस एक कट्टर यहुदी ज्याचं नाव शौल, हा शौल ख्रिस्ती लोकांना धरून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना घात करत असा असं म्हटलेलं आहे. त्यांना घात करण्यामध्ये तो आपले फुतकार टाकत होता. त्यांनी यरूशलेममधून काय अधिकाऱ्यांकडून पत्र घेतलं आणि दमास्कसच्या वाटेवर निघाला. तिथे जे कोणी ख्रिस्ती मिळतील त्यांना धरून यरूशलेमेत आणायचं या उद्देशानं शौल नावाचा यहुदी दमास्कसच्या वाटेवर चाललेला आहे. आणि तेथे अचानकपणे त्याला आकाशातून एक लख्ख प्रकाश दिसला आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं. आणि त्याला काय वाणी ऐकू आली? शौला शौला, तू माझा छळ का करतोस? आणि त्यावेळेस तो म्हणतो, प्रभू तू कोण आहेस? त्यावेळेस तो म्हटला, ज्याचा छळ तू करतोस तोच मी प्रभू आहे. आणि इतका प्रखर प्रकाश त्या ठिकाणी आला की तो आंधळा झाला. त्याला काही दिसेनासं झालं. आणि मग त्याला घेऊन एका मनुष्याच्या घरामध्ये घेऊन गेले, ज्याचं नाव यहूदा होतं. हा शौल त्या घरामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र
उपवास करून त्यांनी अन्न सेवन केले नाही, काही पाणी तो पिला नाही, आणि अशा प्रकारे आंधळा शौल प्रार्थना करत आहे. पहा, एखाद्या घरामध्ये आहे तो. त्यावेळेस हनन्या नावाचा एक संदेष्टा इस्रायलामध्ये होता आणि परमेश्वराची वाणी हनन्याला आली, हे हनन्या उठ, नीट नावाच्या रस्त्याने तू जा. तेथे यहुदा नावाचा एक मनुष्य आहे, तेथे तारसस्कर शौल त्या ठिकाणी आलेला आहे, त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना कर. आणि हनन्या म्हणतो, परमेश्वरा, हा तर एक यहुदी आहे, ख्रिस्ती लोकांना धरून तो तुरुंगात टाकत आहे, मला बघताच तो मला अटक करेल. त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटला, हनन्या, तो माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे. परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्यासाठी माझं नाव घेऊन जाणार ते माझं निवडलेलं पात्र आहे. माझ्या नावासाठी त्याला किती दुःख सोसावे लागतील हे मी त्याला दाखवून देईन. तू जा आणि त्याच्यावर हात ठेव, कारण हनन्या नावाचा मनुष्य माझ्यावर हात ठेवत आहे असं त्यांनी स्वप्नात पाहिलेलं आहे. तेव्हा हनन्या गेला, त्यांनी यहुदाच्या घरात तो गेला, तिथे त्याने पाहिलं तो शौल आंधळा त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यावेळेस त्याने त्याच्यावर हात ठेवला, त्या डोळ्यातून खपल्यासारखं काहीतरी पडलं, त्याला दिसू लागलं, आणि तेथेच शौलाने बाप्तिस्मा घेतला आणि तेथेच शौलाचा पाऊल झाला. कट्टर यहुदी शौल तिथेच मरण पावला आणि त्याच्या जागी ख्रिस्ताच्या मंडळीची उभारणी करणारा, ख्रिस्ताच्या मंडळीचा पाया टाकणारा हा पौल, की ज्याने पुढे 35 वर्ष ख्रिस्तासाठी आतोनात छळ स्तन केले, असा पौल ह्याचा जन्म कुठे झाला? सभास्थानात नाही झाला, एखाद्या मोठ्या चर्चमध्ये नाही झाला, यहुदा नावाच्या मनुष्याच्या घरात झाला. आणि म्हणून आज जर खराखुर आम्ही पश्चाताप केला तर आमच्या घरामध्ये सुद्धा शौलाचे पाऊल होणारे अनेक व्यक्ती आम्हाला सापडतील. कुठं? आमच्या घरामध्ये. हे आमच्या घराचं महत्व आहे. एखाद्या घरामध्ये शौलाचा पाऊल होऊ शकतो, एखाद्या घरामध्ये एखाद्याच्या आयुष्याचं पूर्ण कायापालट होऊन त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल कुठे होतो? तुमच्या घरामध्ये खरोखर कळकळीने तुम्ही प्रार्थना केली तर शौलाचे पाऊल आज तुमच्या घरामध्ये होते. हे आमच्या घराचं महत्व आहे. पुढे 10व्या अध्यायाकडे जाऊयात. त्या ठिकाणी एक हेल्लेनी मनुष्य आहे की जो शताधिपती आहे, तो आर्मीमध्ये आहे, सैन्यामध्ये आहे आणि एक मोठ्या हुद्द्यावर आहे. त्याचं नाव कर्नल्य. हा कर्नल्य यहुदी तर आहे, तो इटालिक आहे, त्याला यहोवा परमेश्वर जिवंत देवाची माहिती नाही. परंतु जरी तो विधर्मी असला तरी त्याच्याविषयी काय लिहिलंय माहिती आहे का? हा कर्नल्य नीतिमान होता, तो दानधर्म करणारा होता, परमेश्वराला भिणारा होता आणि नित्यनेमाने प्रार्थना करणारा होता. 4 गोष्टी आमच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला लाजवतील असा तो ख्रिस्ती इतर किंवा यहुदी इतर मनुष्य करत आहे. कर्नल्य हा शताधिपती आहे, परंतु देवाला भिणारा, दानधर्म करणारा, नित्यनेमाने प्रार्थना करणारा असा कर्नल्य आम्हाला दिसतो. हा एकदा आपल्या घरामध्ये बसलेला असताना असं म्हटलंय, अचानक एक देवदूत त्याच्या घरामध्ये आला. देवदूत फक्त ख्रिस्त विश्व मंडळीच्या चर्चमध्ये येत नाही बरं का, तो तुमच्या घरामध्ये येऊ शकतो. देवदूत त्याच्या घरामध्ये आला असं म्हटलेलं आहे. आणि तो देवदूत त्या कर्नल्याला म्हणतो, पहा, तू आपले माणसं जोप्पाकडे पाठव आणि ते पेत्र ज्याला शिमोन म्हणतात त्याला तू बोलवून घे. एवढाच निरोप तो देवदूत सांगतो. स्वर्गातून आलेला देवदूत एकच निरोप सांगतो. तो त्याला काय स्वार्थ सांगत नाही, येशूविषयी काय सांगत नाही. तू फक्त पेत्र नावाच्या मनुष्याला बोलव असं निरोप देऊन तो निघून जातो. आणि मग लगेच हा जो कर्नल आहे आपली माणसं पाठवतो, त्या शताब्दी होता, त्याच्या हाताखाली बरेच माणसं होते, जोप्पाकडे पाठवतो आणि पेत्र नावाचा शिमोन त्याला बोलवून आणा. तेव्हा पेत्र शिमोन त्याला घेऊन येतात. ज्यावेळेस हा पेत्र शिमोन एक हेल्लेनी किंवा यहुदी तर मनुष्याच्या घरात येतो, तो काय पाहतो? ह्या कर्नल्यानी आपले कुटुंबीय, प्रियजन आणि मित्रपरिवार यांना घेऊन 4 दिवस तो पेत्राची वाट पाहत आहे. पहा, ज्याला यहोवाची माहिती नाही, जिवंत देव कोण आहे कदाचित माहिती नाही, कदाचित मूर्तीपूजक असेल, पण कोणीतरी मनुष्य येणार आहे असं देवदूताने सांगितल्यामुळे सर्व लोक घरात बसून त्या मनुष्याची वाट पाहत आहेत. त्यावेळेस पेत्र आला आणि मग त्यांनी येशू ख्रिस्ताची साक्ष त्या लोकांना दिली. प्रभू येशू ख्रिस्त कसा मशिहा आहे, तो तारणार आहे, तो वधस्तंभावर मरण पावला, तो पुन्हा उठला, आम्ही त्याला पाहिलेले आहेत, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हे भाषण करत असतानाच पुढचं वचन आम्हाला सांगतं, त्यावेळेस पवित्र आत्मा कर्नल्याच्या घरामध्ये आला. प्रत्येक वेळेस विश्वासणाऱ्याच्या घरामध्येच पवित्र आत्मा येतो असं नाही, त्याला कुठली बांधिलकी नाही आहे पवित्र आत्म्याला. तो ख्रिस्ती तर मनुष्याच्या घरामध्ये सुद्धा येऊ शकतो. कर्नल्य विधर्मी मनुष्य, यहुदी तर मनुष्य, हेल्लेनी ज्याला म्हणतात, त्याच्या घरामध्ये पवित्र आत्मा आला. एकावर नाही सर्वांवर तो आला. हे पाहून पेत्राला सुद्धा आश्चर्य वाटलं. आम्ही विश्वासणारे लोक,
आम्ही यहुदी लोक आणि यहुदी तर लोक ज्यांना हा यहोवा ठाऊक नाही, येशू ख्रिस्ताविषयी ज्यांना माहिती नाही, त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. हे शक्य आहे, केवळ आमचा विश्वास याची पार केली जाते. आणि म्हणून एक लक्षात घ्या, त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी एक चमत्कारिक आश्चर्यकारी गोष्ट घडणार आहे, जी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मुखाने सांगितलेलं आहे. शास्त्री, परुष आणि यहुद्यांचे वडील, जे स्वतःला धर्मपंडित, आम्ही नियमशास्त्र कोळून प्यालेले, आमचा धर्म आहे, आम्ही इतरांना धर्म शिकवणारे, असा अभिमान बाळगणारे शास्त्री पुरुष यांच्याकडे बघून येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, जाकातदार व कसबीनी तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जातात. हे वचन सत्य होणार आहे. जाकातदार आणि कसबीनी, जे अविश्वासू आहेत, पापी आहेत, जाकातदार, शमरोनी आणि कसबीनी लोक, हे पश्चाताप करून आमच्या मागून येऊन आमच्या अगोदर स्वर्गात राज्यात गेलेले आम्ही आमच्या डोळ्याने पाहू आणि आम्ही तिथेच राहू. आणि म्हणून फक्त विश्वासणाऱ्यांच्या घरामध्येच पवित्र आत्मा येईल असं नाही, तर परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. असाधारण कामं तो करतो. कदाचित ख्रिस्ती तर लोकांच्या, तुमच्या शेजारच्या घरामध्ये तो त्याचं प्रगटीकरण त्याला करेल. कुणाची तरी साक्ष ऐकून ते विश्वास ठेवतील आणि त्यांच्या घरात पवित्र आत्मा येईल. पण आम्ही तसेच राहू. आणि म्हणून आमचं घर हे परमेश्वराला झोपणार, परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये असणार असं जर असेल तर पवित्र आत्मा त्या घरामध्ये येतो. चर्चसाठीच तो बांधील की नाही, आमच्या घराचं महत्त्व या ठिकाणी आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पुढे प्रेषितांची कृत्याच्या 12व्या अध्यायामध्ये जाऊयात. पेत्राची एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यावेळेस हेरोद राजा ह्यांनी ख्रिस्ती मंडळीचा आतोनात छळ सुरू केला आणि त्यावेळेस येशूचे 2 शिष्य याकोब आणि पेत्र यांना त्यांनी अटक केली. ते तुरुंगात आहेत. तेव्हा हेरोद राजाने याकोबावर आपला हात टाकला, त्याला शिरच्छेद केला आणि हे ऐकून यहुदी खूप खुश झाले. म्हणून तो पेत्रावर देखील हात टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्या रात्री पेत्र तुरुंगामध्ये आहे, साखळदंडाने त्याला बांधलेला आहे. दोन्हीकडे 2 सैनिक आहेत, त्याच्या बाजूला 2 पहारेकरी आहेत. अशा अवस्थेत पेत्र मध्यरात्री त्याला झोप लागलेली आहे. अचानकपणे तुरुंगामध्ये एक लख्ख प्रकाश पडतो आणि देवदूत पेत्राच्या जवळ उभा आहे. पेत्र तो झोपलेला आहे. त्या देवदूताने पेत्राला कुशीवर थापटून त्याला उठवलं, चल तुला जायचं आहे. आणि पेत्राने डोळे उघडताच पाहतो तर बाहेर एक शुभ्र वस्त्र परिधान केलेला देवदूत आहे. बाकी शेजारी दोन्ही कैदी ते सैनिक झोपलेले आहेत. आपोआप पेत्राचे साखळदंड तुटले किंवा पडले असं म्हटलेलं आहे. पेत्र उठला, आपल्या पायतान त्याने घातले, देवदूत पुढे चाललाय आणि पेत्र मागा चाललेला आहे. पेत्राला वाटलं आपण दृष्टांत किंवा काही भान पाहत आहोत, आपण स्वप्नात आहोत असं पेत्राला वाटत होतं. तेव्हा एक पहारा गेला, तो पहारेकरी कदाचित झोपेत आहे. दुसरा पहारेकरी गेला असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या तुरुंगाचा एक लोखंडी दरवाजा आला. जसंच तो देवदूत त्या लोखंडी दरवाजापाशी आला, तो दरवाजा आपोआप उघडला असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. देवदूत पुढे रस्त्यावर गेला, पेत्र त्याच्या मागे गेला. एक रस्ता ओलांडून गेल्यावर देवदूत अदृश्य झाला. अद्भुतरित्या, चमत्कारिकरित्या तुरुंगातून हा पेत्राला सोडून रस्त्यापर्यंत त्याने आणलं आणि तो देवदूत निघून गेला. मग हा पेत्र, ज्याला योहान असं मार्क म्हणतात, त्याच्या आईच्या घरी तो गेला. त्यावेळेस त्या घरामध्ये पहा, पेत्र कुठं गेला? ज्याला योहान किंवा मार्क म्हणतात त्याच्या आईच्या घरी तो गेला. त्या घरामध्ये मंडळी काय करत आहे? पेत्रासाठी प्रार्थना करत आहे. सभास्थानात नाही, कुठल्या मोठ्या चर्च किंवा कॅथेड्रलमध्ये नाही, योहान म्हटलेला मार्क याच्या आईच्या घरात मंडळी जमलेली आहे. त्या मंडळीने काय केलं? आमचा जो पुढारी आहे पेत्र, ह्याच्या सुटकेसाठी राजाकडे गेले नाहीत. हे हेरोद राजा, त्याला क्षमा करा, दया करा, दयेचा अर्ज त्यांनी केला नाही. किंवा पेत्राची सुटका व्हावी म्हणून कुठे कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते भांडत बसले नाहीत. घरात बसून पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहेत. पेत्र त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी घराची खिडकी ठोकली. त्यावेळेस रुदा नावाची एक छोटीशी मुलगी आली आणि तिने पेत्राचा आवाज ऐकला, पळत गेली आणि म्हटले, पेत्र आलेला आहे असं म्हणून सगळेजण आश्चर्य वाटले. ते म्हटले, तू काहीतरी खोटं बोलतीस. ते सर्व धावत आले आणि पाहतात पेत्र त्यांच्या समोर उभा आहे. प्रियानो, ज्या वेळेस एखाद्या छोट्याशा घरामध्ये आम्ही कळकळीने, नम्रतेने पण विश्वासाने प्रार्थना करतो, अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य होते. पेत्राला त्या तुरुंगातून सुटणं अशक्य होतं, पण ज्यावेळेस त्या मंडळीने घरात बसून त्यासाठी प्रार्थना केली, त्यावेळेस परमेश्वराने एक देवदूत तुरुंगामध्ये पाठवला आणि जे अशक्य आहे, पेत्राचा शिरच्छेद होणार होता,
जसं याकोबाला मारला गेलं, पेत्रही मारला जाणार होता, पण त्या ठिकाणी त्याची सोडवणूक करून पुन्हा त्याला घरामध्ये आणलं. हे कधी होऊ शकतं? ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये विश्वासाने कळकळीने परमेश्वराची प्रार्थना करतो. जे संकट आमच्या समोर आहे, अशक्य वाटणारं डोंगरासारखं मोठं संकट असेल, मोठा दुर्धर आजार असेल, आर्थिक ओढाताण असेल, घरामध्ये सैतानी हल्ले होत असतील, अनेक प्रकारचे वाईट परिस्थितीतून आम्ही चाललो असू, सर्व संकट निवारण करण्यास परमेश्वर समर्थ आहे. पण त्या घरामध्ये आम्ही बसून प्रार्थना केली पाहिजे. जसं आपण पाहतो की प्रयत्नासाठी प्रार्थना केली आणि पेत्र त्यांच्यासमोर हजर झालं. कुठं झालं? घरामध्ये झालं. आणि म्हणून घरामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात हे आपण आता आपल्या डोळ्यांनी काय उदाहरणं पाहत आहोत. आमच्या घरामध्ये पवित्र आत्मा उतरू शकतो. आमच्या घरामध्ये अशक्यातील अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते प्रार्थना केल्यावर. पुढे 16व्या अध्यायाकडे जाऊयात. त्या ठिकाणी देवाचा सेवक पौल आणि त्याचा साथीदार सेला, पौल आणि सेला येशू ख्रिस्ताची स्वार्थ सांगतात म्हणून त्यांना धरून आणलं, पाठीवर वेतांचे फटके मारले, जबर मारले फटके, आणि त्या दोघांनाही बंदीशाळेमध्ये पाय खोड्यामध्ये आहेत, हात बांधलेले आहेत, आणि अशा अवस्थेत मध्यरात्री ते गाणे गात आहेत. रात्रीच्या वेळी मध्यरात्री पौल आणि सीला तुरुंगात असताना देवाची उपकार स्तुतीची गाणे, प्रेज अँड वर्शिपची गाणे गात आहेत. त्यावेळेस अचानकपणे असं म्हटलंय, एक मोठा भूमिकंप झाला. त्या जे तुरुंग होतं ते जेल, त्याचे पाय हादरले, सर्व दरवाजे उघडले आणि सर्वांच्या साखळ्या आपोआप सुटल्या. अचानकपणे या सगळ्या गोष्टी घडल्यावर तो जेलर आला आणि त्याला काय वाटलं, सर्व कैदी पळून गेलेले आहेत, आता ह्याच्याबद्दल आपल्याला शासन होणार, मरणदंड होणार, म्हणून त्याने आपले चाकू काढले, आपली तलवार काढली आणि स्वतःलाच तो भोसकून घेणार होता. तेवढ्यात पौल त्याला म्हटला, स्वतःला इजा करून घेऊ नको, आम्ही सर्व इथेच आहोत, कोणीच पळून गेला नाही. मग त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने पाहिलं की एक चमत्कारिकरित्या कुणीतरी दैवी चमत्कार झालेला आहे. ज्या देवाची उपासना ते करतात, हा खरोखर एक जिवंत परमेश्वर आहे याची ओळख त्याला पटली. आणि त्यांनी पौलाला एक मार्मिक प्रश्न विचारला. हा जेलर पौलाला म्हणतो, महाराज, माझे तारण व्हावं म्हणून मी काय करावं? आणि त्यांनी काय उत्तर दिलं? प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्याच वेळेस कदाचित रात्रीचे 2 किंवा 3 वाजले असतील, तो जेलर पौल आणि सिलास यांना आपल्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर ह्या पौलाने त्या रात्री 2 किंवा 3 वाजता त्या जेलरच्या घरामध्ये त्याने येशूविषयीची स्वार्थ सांगितली. मग ह्या जेलरने स्वतः पौल आणि सिलास यांच्या जखमा धुतल्या, त्यांना पट्टी केली. त्या सर्व घरातील लोकांनी रात्री बाप्तिस्मा घेतला. मग त्यांनी भोजन केलं आणि देवाची स्तुती आणि आनंदोत्सव त्यांनी केला. रात्रीच्या वेळी जेलरच्या घरामध्ये घडलेला आहे. एखाद्या घरामध्ये काय होऊ शकतं? एक जेलर जो रोमी शिपाई आहे, जो यहुदी तर आहे, ज्याला येशूची माहिती नाही, ख्रिस्ताविषयी माहित नाही, त्याच्या घरामध्ये रात्री 4 वाजता बाप्तिस्मा होऊ शकतो. सर्व लोक त्या ठिकाणी विश्वास ठेवू शकतात. हे कुठं झालं? एखाद्या घरामध्ये झालं. हीच गोष्ट आमच्या शेजारी पाजारी राहणारे जे अंधकारमय जगातील लोक आहेत, ख्रिस्ती तर लोक आहेत, मार्ग सत्याने जीवन ज्यांना ठाऊक नाहीत, आम्ही जर ती स्वार्थ घेऊन गेलो तर ही गोष्ट का घडणार नाही? पण त्यासाठी आम्हाला आमच्या घरातलं, आमच्या कुटुंबाचं महत्त्व, ज्या पद्धतीने आम्ही जीवन जगतो, आमचे शेजारी पाजारी आम्हाला कशा रीतीने पाहतात, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून त्यांचे डोळे आम्हाला पाहत आहेत, ख्रिस्ताला शोभेल असं आचरण आमचं असतं का? घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगत. संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, प्रेषितांची कृत्याच्या 20व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, मी 4 लोकात आणि घरोघरी ख्रिस्ताचं पूर्ण शुभवर्तमान सांगण्यात कुठली कसूर केली नाही. हे वचन त्या ठिकाणी आहे. संत पौल केवळ मोठा समुदाय आला की त्यांच्या समोरच केवळ ख्रिस्ताचं वचन सांगायचं असं नाही. तो म्हणतो, मी 4 लोकात तुम्हाला सांगितलंच, पण घरोघरी जाऊन मी ख्रिस्ताची स्वार्थ सांगितलेली. ह्या पौलाला घरोघरी जाऊन ख्रिस्ताची स्वार्थ सांगणं, त्यांना समुपदेश करणं हे किती महत्त्वाचं आहे पौलाला ठाऊक होतं. आणि म्हणून प्रत्येक घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी वार्तालाप करून ख्रिस्ताची साक्षीने स्वार्थ सांगणं हे पौलाला अधिक उचित वाटलं. आणि म्हणून जसं आम्ही घरी जातो, प्रत्येक घरामध्ये अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत, संकट आहेत, त्यांच्यासाठी जाऊन प्रार्थना करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून घरोघरी गेल्यानंतर ख्रिस्ताची स्वार्थ सांगितल्यावर अधिक त्याचा त्या ठिकाणी स्वीकार होतो हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. पौलाने सुद्धा त्याकडे लक्ष दिलेलं आहे. केवळ चर्चमध्येच येऊन त्यांनी स्वार्थ सांगितले नाही, घरोघरी जाऊन तो परमेश्वराची स्वार्थ किंवा येशूची स्वार्थ त्या ठिकाणी सांगत होता. सगळ्यात शेवटी पौलाचं जर जीवन आपण पाहिलं तर रोम या ठिकाणी त्याने आपले शेवटचे वर्ष काय काढलेले आहेत.
रोम या ठिकाणी मात्र तो नजर कैदेत होता. त्याला सर्व जाऊन समाजापुढे ख्रिस्ताची स्वार्थ सांगण्यासाठी त्याला मज्जाव किंवा निषेध केला गेला होता. तो सरळ सभेपुढं सभा भरून ते देवाची स्वार्थ सांगू शकत नव्हता. तेव्हा प्रेषितांची कृत्ये याचे शेवटचे 2 वचनं जर तुम्ही वाचले तर त्या ठिकाणी फार सुंदर लिहिलेलं आहे. प्रेषितांची कृत्याचा 28वा अध्याय शेवटचे 2 वचनं त्यामध्ये असं म्हटलं आहे, मग पौलाने रोम या ठिकाणी भाड्याच्या घरात तो 2 वर्ष राहिला. पौल काय करत होता? स्वतः भाडं भरून एका घरात तो राहिला आणि प्रत्येक येणाऱ्याचं आपल्या घरामध्ये तो स्वागत करत असेल आणि कसलंही अडखळं न येता मोठ्या धैर्याने येशू ख्रिस्ताविषयी येणाऱ्यांना तो सांगत असत. हे वचन सांगून प्रेषितांची कृत्ये संपतं. संत पौल 2 वर्ष भाड्याच्या घरात राहून जे जे येत त्यांना येशू ख्रिस्ताची स्वार्थ सांगत असेल. हे त्या घराचं महत्व आहे. ज्यावेळेस त्याला संपूर्ण समाजापुढे सांगता आलं नाही, चर्चमध्ये जाऊन स्वार्थ सांगणं त्याला निषिद्ध होतं, ते नैजर काय देत होता, त्यावेळेस घरामध्ये 2-2 लोक 4-4 लोक येत असतील, त्यात प्रत्येकाला येशू ख्रिस्ताविषयी धैर्याने सांगणं हेच पौलाने पसंत केलं. आपल्या घरामध्ये भाड्याच्या घरामध्ये 2 वर्ष त्यांनी स्वार्थ सांगितले. ह्या गोष्टी आमच्या घरामध्ये होऊ शकतात. त्यासाठी मोठं चर्चच पाहिजे, मोठे आमचं तरुण संघ मोठा पाहिजे, महिला मंडळ आमचं मोठं पाहिजे ह्याची गरज नाही. आमच्या छोट्याशा घरात या सर्व गोष्टी घडू शकतात. आपल्या घराचं गांभीर्य तुम्ही ओळखा. आपल्या घरामध्ये कोणत्या अलौकिक गोष्टी आम्ही करू शकतो, जे शक्य आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. देवाचा सेवक मोशे हा कसा घडला ह्याचं उदाहरण शेवटी आपण पाहूयात. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की ज्यावेळेस इब्री लोक त्या ठिकाणी वाढू लागले त्यावेळेस फारो राजाने फरमान काढलं. काय फरमान काढलं? 2 वर्षाखालील सर्व मुलांची कत्तल करायची, मुलांना जगू द्यायचं नाही. त्यावेळेस ह्या मोशे बाळाची जी आई होती तिने आपल्या मुलाला लपवून ठेवलं. 3 महिन्यापर्यंत ती लपवू शकली, पण ते शक्य नसल्यानंतर तिने एक त्या ठिकाणी पेटी घेतली आणि ती त्यामध्ये त्या बाळाला ठेवलं, नील नदीमध्ये सोडली आणि तिची बहीण त्याच्या मागे गेली. मग फारोची कन्या जी एक राजकन्या आहे तिने ती पेटी पाहिली आणि ते सुंदरसं बाळक पाहिलं आणि त्याचं नाव तिने मोशे ठेवलं. मोशे या नावाचा अर्थ, मोशे या नावाचा अर्थ काय? पाण्यातून काढलेला. मी याला पाण्यातून काढलंय म्हणून त्याचं नाव मोशे ठेवलं. मोशे म्हणजे पाण्यातून काढलेला. आणि पहा देवाची योजना कसं आहे. जो राजा इब्री लोकांना मुलांना मारू पाहत होता त्याच्याच घरामध्ये परमेश्वराने या मोशेला लहानचं मोठं केलं. म्हणजे जो भक्षक होता तोच रक्षक व्हायला लागला. आणि मग मिरियम त्याची बहीण थोडी चाणाक्ष होती, हुशार होती, ती म्हटली मी याच्यासाठी दाई आणते. आणि मोशेची आईच त्या ठिकाणी आली आणि ही आई ह्या मोशेला म्हणजे साधारण 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत ती असेल, दूध तुटेपर्यंत असं म्हटलेलं आहे. म्हणजे 2 ते 5 वर्षाचा ह्या लहान बाळाला ही आई एका घरामध्ये, कोणाचं घर मात्र आता आहे? फारो राजाचं घर, एका राजवाड्यात ही आई आपल्या मुलाला मोठं करू लागली. आणि त्या घरामध्ये कुठल्याही सभास्थानात नाही, मोठ्या चर्चमध्ये नाही, पण त्या राजवाड्यामध्ये एक मिस्री राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये आईने त्या मुलाला जे शिक्षण दिलं, तिने त्या मुलावर काय गोष्टी बिंबवल्या. तिने एक गोष्ट सांगितली, जरी तू लहानचा मोठा आता मिस्री राजवाड्यात होणार असेल, तू ह्या फारोचा दत्तक पुत्र होणार असेल, तरी हे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव. कुणाला सांगते ती? 3 वर्षाच्या मोशेला. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जन्मता इब्री आहेस, तू जिवंत परमेश्वराचा सेवक आहेस, तू इब्री आहेस हे तू विसरू नकोस. ही गोष्ट तिच्या आईने आपल्या मुलाच्या मनावर इतकी बिंबवली की मोठा झाला तरी त्या मोशेला लक्षात होतं, मी मिस्री नाही, मूळतः मी इब्री आहे, मी एक गुलामाचा पुत्र आहे. हे कधी लक्षात आलं? त्या आईने एका घरात आपल्या मुलावर ते बिंबवलं, त्याच्यावर हृदयात ठसवलं की तू इब्री आहेस, तू जिवंत परमेश्वराची सेवा करणार आहेस, तू मिस्रातला मूर्तीपूजा करणार नाहीस. आणि ह्याचा परिणाम काय झाला हे तुम्हाला जुन्या करारात नाही, नवीन करारात इब्री लोकास पत्र याचा 11व्या अध्यायामध्ये दिसतं. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा मोशे प्रौढ झाला तेव्हा त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. इतकी सोपी गोष्ट नव्हती प्रियांनो. या मोशेकडे 2 पर्याय मार्ग होते. जर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून, दत्तक पुत्र म्हणून जर स्वीकारला असतं तर काय होतं? पुढील संपूर्ण आयुष्य सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनाढ्यता त्याच्या पायाशी लोळण घेत होती. त्याला हवं तसं ऐशारामाचं जीवन तो जगू शकला असता. फारो राजा, मिस्राचा भावी फारो राजा म्हणून मोशेची ख्याती संपूर्ण जगभर झाली असती. हा एक मार्ग त्याच्याकडे होता. परंतु त्याच्या आईने एका घरात त्याला सांगितलं होतं, तू मिस्री नाहीस, तू फारो आहे, तू इब्री आहेस. त्यावेळेस
मोठ्या विश्वासानं ह्या मोशेने मी ह्या फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून नाकारतो. ही नाकारलं त्यांनी गोष्ट, ती धिक्कारली. एवढं सोपं नव्हतं, पण तू का झालंय? त्याच्या आईने त्याच्या मनावर देवाची वचनं, त्याचं भय, जिवंत परमेश्वराचं भय हे त्याच्या मनावर बिंबवलं होतं. आणि हेच आज आमच्या माता बहिणींचं काम आहे. आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक मोशे आहे. त्या मोशेच्या मनावर देवाची वचनं बिंबवणं, त्या मोशेला परमेश्वराच्या भयात, प्रीतीत, सद्गुणात त्याची वाढ करणं हे आमच्या माता बहिणींचं आद्य कर्तव्य आहे. त्या मोशेच्या मातेकडं पहा, तो एवढा मोठा का झाला? त्याच्या मातेने त्याला योग्य संस्कार घडवले होते. आणि हेच आमच्या घरातल्या मातांचं कर्तव्य आहे. पुढे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ह्या ख्रिस्ताच्या लोकांची विटंबना ही सहन करणं मिस्रातील धनसंचयापेक्षा मोठी आहे, हे मोशेने विश्वासाने ठरवलं. ख्रिस्तासाठी विटंबना सहन करणं हे मिस्रातील धनसंचयापेक्षा मोठी संपत्ती आहे, हे मोशेने का ठरवलं? कारण त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं की तू इब्री आहेस, जिवंत परमेश्वराचा दास आहेस. आणि म्हणून मिस्राचे धनसंचय फार मोठे होते. त्याच्यापेक्षा अधिक मोलवान काय आहे? ख्रिस्तासाठी विटंबना सहन करणं हे मोशेने अधिक मोलवान समजलं. कारण त्याला तसं शिक्षण, ते संस्कार एका घरामध्ये त्याच्या आईने दिले होते. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, मोशे असा का घडला? तर त्याच्या आईने त्याचं संगोपन केलं होतं. परमेश्वराचं भय त्याला लहानपणी सांगितलं होतं. आणि त्या लहानपणीच ते सांगण्याचं वय असतं. एकदा मुलं मोठे झाले की तुमच्या हाताबाहेर जातात, ते तुमचं ऐकणार नाही. पण ह्या वाढत्या वयामध्ये 5 वर्षापासून ते 15-20 वर्षाची मुलं होईपर्यंत त्यांना या अंधकारमय जगापासून जर राखायचं असेल, परमेश्वराच्या विश्वासात दृढ करायचं असेल, सैतानी हल्ल्यापासून, सर्व प्रकारच्या तारुण्यातील मोहपाशापासून त्यांना वाचवायचं असेल, तर ह्याच वयामध्ये प्रत्येक आईने आपला मुलगा मोशेसारखा समजून त्याला योग्य शिक्षण देणं, त्याला परमेश्वराच्या भयात वाढवणं हे आज मातांचं आद्य कर्तव्य. ही घरातली जबाबदारी आहे. चर्चवर सगळं काही सोडू नका. सगळ्यात शेवटी तिमोथी आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तिमोथी हा पौलाचा सहकारी. तिमोथी पुढे एक मोठा बिशप झाला, पण याची सुरुवात कुठं झाली? हा तिमोथी याचा बाप एक इटालिक होता. तो हेल्लेनी होता, एक मूर्तीपूजक होता, कदाचित एक सैनिक असेल. त्याची आई मात्र यहुदी होती. आणि यावेळेस घरातलं वातावरण तुमच्या लक्षात आलं असेल. बाप हेल्लेने आहे, घरामध्ये अनेक प्रकारची मूर्ती आहेत, दैवत आहेत, त्यांची उपासना चालते. ह्या बापाने सक्त ताकीद दिलेली आहे, ह्या घरामध्ये यहोवा किंवा येशूचं नाव कुठं काढायचं नाही. अशी घरातली परिस्थिती आहे. आई यहोवाला मानणारी आहे, यहोवाची उपासना करणारी आहे. तिमोथीचा बाप हेल्लेने आहे, मूर्तीपूजक आहे, घरामध्ये मूर्तीपूजेचं वातावरण आहे. आणि त्या बापाने सक्त ताकीद दिले, या ठिकाणी यहोवाचं नाव काढायचं नाही. पण ज्यावेळेस हा बाप कामासाठी बाहेर गेलेला असेल, त्याची आई युनिके, त्याची आजी लोईस हे त्या छोट्याशा तिमोथ्याला परमेश्वराचं भय सांगत आहे. संधी साधून ज्यावेळेस त्याचा बाप नाही, त्यावेळेस त्या तिमोथ्याला सांगतो, पहा, या मूर्तीपूजा करायची नाही. मूर्तीपूजा हे अशुद्ध आत्म्याचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. मूर्तीपूजामध्ये सैताने आमच्यावर होऊ शकतात. ह्या सर्व वाईट कृत्य आहेत, दुष्ट आत्मे आमच्या घरामध्ये येऊ शकतात. त्यामुळे तू यहोवाची सेवा कर. यहोवा जिवंत परमेश्वर आहे, तो आपल्या प्रार्थना ऐकतो, तो आम्हाला संरक्षण देणारा आहे. असं शिक्षण त्या छोट्याशा तिमोथ्यावर त्याची आई लुईस आणि त्याची आई युनिके आणि आजी लुईस त्याच्यावर बिंबवत आहेत. आणि ह्याचा परिणाम असा झाला की हा तिमोथी 17 वर्षाचा आहे. त्यावेळेस पौल म्हणतो, मला तिमोथ्याची गरज आहे. अशा प्रकारे हा तरुण आहे, तुम्हा परवडा नाही, लाजवील अशा प्रकारचा हा तरुण तिमोथी आहे, कारण तो मला खूप उपयोगाचा आहे. कसा घडला तिमोथी? एका छोट्याशा घरामध्ये छोटीशी खोली असेल, त्यामध्ये त्याची आई युनिके हिने मनावर घेतलं, माझा मुलगा तिमोथी ह्याला मी परमेश्वराच्या भयात वाढवणार आहे. त्याची आजी लुईस हिने निर्धार केला, माझ्या परमेश्वराच्या भयात मी ह्या माझ्या नातवाला वाढवेल. हेच आज आपल्या प्रत्येक माताचं आणि आजीचं काम आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तिमोथी आहे. प्रिया, आपल्या लेकराला, आपल्या नातवाला त्या परमेश्वराच्या भयात वाढवणे आमचं कर्तव्य आहे. तुमच्या घरातून नक्कीच एक तिमोथी निघणार की जो पौलासारखा महान कार्य करणार आहे. एखाद्या मंडळीचा पाळक होईल, बिशप होईल. पण सुरुवात कधी होते? त्या छोट्याशा लेकराला परमेश्वराच्या भयात, कृपेत, ज्ञानात वाढवणं, धर्मशिक्षण त्याला देणं, हे ओझ मातेने आजीने घेतलं पाहिजे. नुसतं संडे स्कूलवर सोडू नका. आणि म्हणून आज ज्यावेळेस आम्ही घरोघरी जातो आणि आम्हाला अनुभव आला, त्यातून मी आज हे प्रत्यक्षपणे मंडळीसमोर मांडत आहे की घरातलं वातावरण अतिशय महत्त्वाचं आहे. प्रियांनो,
आमचं घरातलं वातावरण धार्मिक असावं, परमेश्वराचं भय धरणारं असावं आणि ही सुरुवात पालकांकडून व्हायला पाहिजे. जर पालकच याबद्दल निराश असतील, पालकच याबद्दल निष्काळजी असतील, गाफील असतील, आपल्या व्यवसायामध्ये काम देण्यात इतके गुरफटलेले आहेत की मुलांचं दुर्लक्ष होणारच. आणि आज आपल्याकडं कितीतरी गोष्टी आहेत की जगाचे आकर्षित करणारे आमच्या तरुण मुलांकडे आहे. हातामध्ये मोबाईल आहेत, इंटरनेट आहे, अनेक गोष्टीमुळे आमची मुलं बहकू शकतात. आणि ह्या धोकादायक परिस्थितीमध्ये असताना पालकांचं कर्तव्य, आद्य कर्तव्य आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इतरांवर सोडू नका, ही तुमची जबाबदारी आहे. प्रत्येक लेकरू हे देवाने दिलेली देणगी आहे. या देणगीची तुम्हाला जोपासना करायची आहे. ही देणगी पूर्व देवाला द्यायची, समर्पित करायची आहेत. हे तुमचं कर्तव्य जाणून हे जर आम्ही समजलो, आमच्या लेकरांची वाढ जर परमेश्वराच्या भयात केली, तर हा उपवास समय आत्मिकदृष्ट्या आम्हाला लाभदायक राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूयात. प्रभू, आज तू आमच्या पदरी जी लेकर दिलेली आहे त्या लेकराचं संगोपन करणं,